हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं का आम्ही लोटस व्हॅलीला गेलेलो आणि रिटर्न निघालो. तर रिटर्न आम्ही घरी जायला नव्हतो निघालो, तर इंदोरमध्ये फेमस अशा पितृपर्वत अशा ठिकाणी आम्ही निघालो होतो. लोटस व्हॅलीला जाऊन तिथे एन्जॉय करून तिथे बोटिंग वगैरे करून मुलीही खूप खुश झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो डायरेक्ट पितृपर्वतला. पाणी आणि इथे बघू शकता तुम्ही की बाहेरून दुरूनच इतका अद्भुत नजारा दिसतो ना. आणि जो झेंडा फडकतोय ना, तो त्याला ना असं कंटिन्यू नुसतं पाहतच राहावं असंच वाटत होतं मला तिथे. आणि इथे खाली मंदिर केलेले त्यांनी मंदिर आहे आणि मग वरती यांनी ही मूर्ती स्थापित केलेली आहे. मग आम्ही तिथे गेल्यानंतर पहिले दर्शन घेतलं मूर्तीचं आणि मग त्याच्यानंतर आम्ही वरती जायला निघालो. चल. आणि हे पितृपर्वत जे आहे ते असं वरती टेकडीवरच आहे. तर इथं येण्याचे पण असे 2 रस्ते आहेत. एक तर तुम्ही पायऱ्याने येऊ शकता की नाहीतर मग डायरेक्ट 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर वरती जाऊ शकते. तर आम्ही तर डायरेक्ट गाडीनेच गेलो होतो वरती, कारण की मुली होत्या आमच्यासोबत म्हणून आम्ही ती पायी चालण्याची रिस्क घेतली नाही. गौरा इकडे बघ. आईचं घ्यायची ती एक. जय श्रीराम. चल. आणि इथे तुम्ही जसं पाहू शकता की आजूबाजूला पूर्ण झाडी आहे, जंगल टाईप. कारण की हे सिटीच्या बाहेर आहे 15-1 किलोमीटर. त्याच्यामुळे हे पूर्ण झाडींनी वगैरेच इथं जास्त खूप झाडी आहेत. स्माइल कर दे. पप्पी दे. फ्लाइंग किस दे. असं कुठं आली. गौरा तू कुठे आली ग. हा छोटा बच्चा लाओ भी हिंदू वो भी हिंदू. आणि इथे असं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही रिटर्न जायला निघालो घरी. आणि मेन म्हणजे आज त्या भाभीचा बड्डे होता, म्हणून त्या बड्डे निमित्त त्यांनी आम्हाला फिरायला आणलं होतं आणि घरी जाऊन आम्हाला परत पार्टीलाही जायचं होतं. हे आहे आमचं मेन निमित्त बाहेर फिरायला जाण्याचं. एक काय इमारती आहे क्या. आणि मग आम्ही रस्त्यामध्येच येता येतं सिटीमध्ये आम्ही जिलेबी आणि कचोरी घ्यायचं ठरवलं.
कारण की तिथं ऑन दी स्पॉट आम्हाला खायचं होतं, पण तिथे ना भेळ खावीशी वाटली होती खरं तिथली, पण नेटवर्कच नव्हतं आणि माझ्याकडे काही कॅश नव्हती आणि ते बाकीचे पण पुढे आले होते गाडीमध्ये बसून. मी म्हटलं मी घेऊन येते, पण तिथं नेटवर्क नसल्यामुळं मला ती भेळ खायची अधुरीच राहिली. मग आम्ही इकडे आल्यानंतर हे पॅक करून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीत येऊन खायला सुरुवात केली. आणि मी इथे जिलेबी बाईचं गाणं म्हणत चालली होती रस्त्यावर. कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं, क्या यही प्यार है, क्या यही प्यार है, हाँ यही प्यार है, हाँ यही प्यार. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. थैंक यू. चलो खोलो. जाओ खेलो जाओ. Happy birthday to you. Thank you. Happy birthday to you. Happy birthday to यही दिन रहता है भाई, ऐसे थोड़ी रहता है. Happy birthday to you. आप कहाँ जा रहे हो? हाँ यार गंदा कर दिया मेरे को. एक ऐसा रोटी आ रही बेटी है ना, वो आगे रोटी रखनी. थैंक यू सो मच फॉर द पार्टी. बहुत बढ़िया खाना हुआ. मज़ा आ गया. गौरवी गौरवी हाँ गौरवी मज़ा आया. आया मज़ा. हां काय पाहिजे आता. आणि मग आम्ही इथे केक कटिंग आणि जेवण झाल्यानंतर इथं मुली गार्डनमध्ये परत खेळायला आल्या आणि मग त्यांचं खेळून झाल्यानंतर मग फायनली आम्ही घरी गेलो. चला तर मग कसा वाटला माझा व्लॉग हा नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.